नमस्कार रसिक श्रोते हो, मी रश्मी चाफेकर श्रवणीयच्या आजच्या सत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज मी पुन्हा एकदा माझाच एक वेगळा विषय असलेला लेख सादर करणार आहे. या लेखाचा विषय जो आहे तो आपल्या सगळ्यांच्या आवडीचा आहे असं मला वाटतं. लेखाचं नाव आहे आंबा. आंबा. बघा, तुम्हाला वाटलंच ना की ह्याचं काय चाललंय, हे काय शाळेत आहे का, माझं आवडतं फळ यावर निबंध लिहायला. आता आंबा हा लेखाचा विषय कसा काय होऊ शकतो, आणि तोही ह्या वयात? होऊच शकतो का ते तुम्हाला कळेलच. आंबा. प्रशांत दामले म्हणतात तसं, सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असतं की जे घर बसल्या मिळतं. आता ह्याचा आंब्याशी काय संबंध, सगळं सांगते. फार घाई करता बुवा तुम्ही. तर आंबा, फळांचा राजा, मस्त पिवळा केशरी रंग परिधान केलेला, आपल्या सुवासाने इतरांना भुरळ घालणारा, वाढणाऱ्या महागाईमुळे प्रचंड किंमत मोजावी लागणारा. पण फळांचा राजाच तो. त्याला माहित असतं की काहीही झालं तरी इट्स वर्थ इट असं म्हणत माणूस आपल्याला घरी नेणार यात शंकाच नाही. आता शिकागोमध्ये राहून असा हा खास रत्नागिरीचा हापूस आंबा खाण्याचा योग जुळून येणं म्हणजे सोने पे सुहागा. आणि आंबा म्हटला की त्या आंब्याबरोबरच्या सगळ्या आठवणी ताज्या होणारच ना. लहान असताना मला असं वाटतं की हे हापूस आंबे एवढे महाग नव्हते, पण तरी सुद्धा त्या काळानुसार जास्त किंमत ही मोजावी लागायचीच. मग ही स्वारी एका पेटीत बंदिस्त होऊन घरी यायची. हे साहेब घरी आले की सगळीकडे मस्त सुवास, आणि मग आंबे खायची घाई व्हायची. पण वाट बघायला लागायची, कारण हे आंबे कधी कधी अजून तेवढे तयार झालेले नसायचे. तेव्हा अवस्था अगदी वाट पाहुनी जीव शिणाला अशी व्हायची, पण त्याला पर्याय नसायचा. मग एकदा आई बाबांकडून आंबे आता पिकले आहेत अशी घोषणा झाली की मग त्यावर तुटून पडायचं. आता हे आंबे कितीतरी प्रकारांनी खाता येतात हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. मग विचार विनिमय करायचा की आज आंबे कसे खायचे. आंबा खाताना तो सुरीने कापून त्याची सालं काढून मग प्लेटवर ठेवायचा, हे असले सगळे प्रकार आम्हाला मान्यच नव्हते. मग काय करायचं? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जरा जुने कपडे घालून बसायचं, कारण कपड्यांवर हे महाराज विराजमान होणार हे नक्की ठरलेलं असायचं. त्यानंतर जरा 4-5 आंब्यांवर नजर टाकून त्यातला आपल्याला आवडलेल्या रंगाचा छान वासाचा आंबा निवडायचा. मग त्या आंब्याला दुखापत होणार नाही इतपत हलक्या हाताने सगळ्या बाजूनी हलकेच दाबून त्याला मऊ करायचा. आता आंबा आणि आपण दोघंही तयार असायचो. त्या आंब्यावरचे ते छोटंसं काळं दार उघडायचं आणि आतल्या खजिन्याची सीझनच्या पहिल्या आंब्याची चव घ्यायची. आहाहाहा. त्या क्षणाला खरी ब्रह्मानंदी टाळी लागायची असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता हा खाण्याचा प्रकार चालू असताना गळणारा आंब्याचा रस तोंडावर, हातावर, सगळीकडे एखाद्या मनमौजीप्रमाणे विहार करायचा. पण ह्याचं काय करायचं असा प्रश्न मात्र कधीच पडायचा नाही. वर्षातून एकदा भेटणारा हा आंबा, मग त्याचा एक थेंबही वाया जाऊ न देणं हे एक कर्तव्यच वाटायचं. आणि त्यावेळेला तोंड पुसण्यासाठी टिश्यू वगैरे वापरणं हे प्रकार अस्तित्वातही नव्हते. अर्थात ते असते तरी त्या टिश्यूला आंब्याच्या जवळही आम्ही भटकू दिलं नसतं, हेही तितकंच खरं. आता असं वाटतं
की तो आंबा चोखण्याचा आनंद लुटताना तोंडाच्या होणाऱ्या विचित्र हालचालींचे, मध्येच दातात अडकलेली ती एखादी रेष बाहेर काढताना आपण करत असलेल्या निष्फळ प्रयत्नांचे, पण तरीही चेहऱ्यावर ओसंडून वाहणाऱ्या समाधानाचे फोटो काढून ठेवायला हवे होते. असो, तर हे सगळं घडत असताना तो आंबा कधी संपायचा ते कळायचंच नाही. मग आपल्या हातून चुकून त्या आंब्याचा काही अवशेष राहून गेला नाही ना, हे बघण्यासाठी धडपड सुरू व्हायची. आणि एकदा का लक्षात आलं की आता ह्या आंब्याशी फारकत घ्यायची वेळ आली आहे, की मग तो आंबा कचऱ्याच्या पेटीकडे घेऊन जायचा. पुन्हा आंब्याची तपासणी करून नकळत नजरेतून सुटलेला तो छोटासा भाग चाटून परत एकदा खात्री करून घेऊन जड अंतःकरणाने तो आंबा कचऱ्याच्या पेटीत जायचा. ही असायची आपण आणि तो एक आंबा यांची भेट. पण घरात असलेल्या इतर आंब्यांची एकत्र मैफिल करण्याचाही घाट घातला जायचा. हो, म्हणजे आमरसाच्या कार्यक्रमाचा. हो, हेही एक अत्यंत आवडणारं काम असायचं, कारण ते नेहमीच माझ्या आणि भावाच्या वाटेला यायचं. पुन्हा एकदा जुने कपडे दिमाखात अंगावर लिहून जमिनीवर ठाण मांडून आम्ही सज्ज व्हायचो. पुन्हा एकदा त्या आंब्याच्या भावनांची कदर करत हलक्या हाताने त्याला मऊ केलं जायचं. एक प्रकारचा मसाजच म्हणा ना. पण ह्या वेळेला तो आंब्याचा रस पातेल्यात जायचा. सगळ्या आंब्याचा रस काढून झाला की उरलेली सालं उलटी करून ती चाटून पुसून स्वच्छ केली जायची. कोईंचं वाटप व्हायचं आणि आधीच पूर्णपणे रस काढून उरलेल्या कोई सुद्धा चाटून पुसून लख्ख केल्या जायच्या. मग पातेल्यातल्या आपण कष्ट करून काढलेल्या त्या आमरसाकडे नजर जायची आणि चेहऱ्यावर समाधानाची एक हलकीशी रेष उमटायची. आता आमरस काढला म्हणजे पुरी ही त्याची मैत्रीण जेवणात असणं गरजेचं असायचंच. मग त्याची तयारी, मी पुऱ्या लाटणार, दादा पुऱ्या तळणार, हे ठरलेलं असायचं. एकदा का हे सोपस्कार पार पडले की आमच्या चौघांची आमरसपुरीची मेजवानी सुरू व्हायची. इथे सुद्धा एकही थेंब वाया जाऊ न देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जायचे आणि मग तृप्त मनाने ही मैफल संपायची. त्या सीझनमध्ये जेव्हा जेव्हा आंबे घरी यायचे तेव्हा तेव्हा अशाच मैफिली रंगायच्या. मग हळूहळू आंबे बाजारात येईनासे व्हायचे आणि मग पुढच्या वर्षी नक्की परत येऊ असं वचन देऊन आपला ते निरोप घ्यायचे. आता कळलं ना की या फळांच्या अनभिषिक्त राजाविषयी लिहायचं मी का ठरवलं ते. निव्वळ ह्या आंब्याच्या प्रेमापोटी. आंबे महाराज, इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा या आठवणी ताज्या केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तुमच्याही अशाच आठवणी असतील ना हो? मला त्या वाचायला, ऐकायला नक्कीच आवडतील. मला नक्की कळवा बरं का. धन्यवाद.